ताई आहे, सगळ्या लाडक्या माझ्या सर्व लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो. लाडक्या बहिणी आहेत ना सगळ्या? लाडक्या बहिणी कोणाकोणाला ते योजना मिळाली हातवर करा. तुमची योजना बंद होणार नाही. पात्र लाडक्या बहिणींची योजना बंद होणार नाही. पात्र लाडक्या बहिणी या योजनेपासून वंचित राहणार नाही. हा शब्द तुमच्या या लाडक्या भावाचा एकनाथ शिंदेचा आहे. मन चंगा तो गंगा. आपल्या कोणी सांगितलंय? संत रविदासांनी. या ओवी मधून ज्यांनी मानवाला जीवनाचं सार सांगितले त्या संत शिरोमणी रविदास महाराज यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो. आपल्या सर्वांना संत रविदास महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. गेल्यापासूनची मागणी होती की रविदास महाराजांची जयंती करत होतो, परंतु ही राहुल लोंढे पण आहे, ही जयंती शासकीय झाली पाहिजे, महापालिकेच्या वतीने झाली पाहिजे म्हणून मागणी होती. माळवे कुठे गेले? आणि म्हणून आपण या जयंतीला सांगितलं. मला वाटतं मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हा निर्णय आपण घेतला आणि महापालिकेच्या माध्यमातून अधिकृत शासकीय ही जयंती आता सुरू झालेली आहे. आणि म्हणून मी आपल्याला देतो. खरं म्हणजे मी मुख्यमंत्री असताना अनेक निर्णय घेतले. मलाच माहित नाही मी किती निर्णय घेतले. मला जेव्हा लोक सांगतात, या कार्यक्रमाला बोलवतात, सांगतात हा निर्णय तुम्ही घेतलाय. मी मुख्यमंत्री असताना 2.5 वर्ष माझ्या भावांनो बहिणींनो पायाला भिंगरी लावून फिरलो. एकही दिवस सुट्टी नाही घेतली. फक्त 2-3 तास झोपायचो आणि लोकांना चिंता किती एकनाथ शिंदे कसं करतो, जेवतो कधी, झोपतो कधी, उठतो कधी. पण मला त्या 2.5 वर्षात मला एवढंच जाणवलं की कधी थकवा मला आला नाही. कारण हे जनता, लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके हे माझं टॉनिक होतं. आणि हे या कार्यक्रमाला गेलो की मला ऊर्जा मिळायची, प्रेरणा मिळायची आणि त्याच वेगाने माझं काम सुरू राहायचं. आणि म्हणून एकीकडे विकास प्रकल्प आपण सुरू केले, दुसरीकडे कल्याणकारी योजना केल्या. मग लाडकी बहीण, लेक लाडकी लखपती, महिला सन्मान योजना, किसान सन्मान योजना, लाडक्या भावांची योजना, लाडक्या ज्येष्ठांची योजना, वय योजना, तीर्थदर्शन योजना, किती योजना केल्या. आतापर्यंतच्या इतिहासात बहिणींनो एवढे निर्णय कधी कुठल्याही सरकारने घेतले नाहीत. आणि अजिरा आमची काम करायचो. आणि म्हणून एक सर्वसामान्यांचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं. मी कधी सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर समजलो नाही. सीएम म्हणजे कॉमन म्हणून केलं. आता देवेंद्र मंत्री डीसीएम, आता डीसीएम म्हणजे काय? डेडिकेटेड टू सामान्य माणसाला समर्पित भावनेने काम करणारा. काय पद येतात जातात, वर खाली होतात, काहीच नाहीये. सत्ता येते, सत्ता जाते, पुन्हा येते. परंतु मला या राज्यामध्ये 2.5 कोटी माझ्या या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली. ही ओळख सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाला आपण सगळे उपस्थित आहात. माणसाचं कर्म हीच माणसाची ओळख असते असा संदेश देणारे रविदास महाराज हे संत परंपरेतील महान योगी होते. समतेचे प्रतीक, मानवतेचा संदेश देणारे ते महान गुरु संत होते. त्याच्यासाठी आपण इथे जमलोय. संत कबीरांचे ते गुरुबंधू होते. संत मीराबाईंचे ते होते. त्यामुळे ते संत गुरु आणि संत शिरोमणी म्हणून उल्लेख आपण अभिमानाने करतो. त्यामुळेच आज या थोर समाज सुधारकाला अभिवादनाचे पुण्य सर्वांना इथे लाभतंय. त्यामुळे आपण सर्वजण भाग्यवान आहोत की त्यांच्यामध्ये आपण एकत्र आलो. ठाणे महापालिका नेहमी समाज सुधारक करण्यासाठी
अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करते आणि पाठबळ देत असते. आणि तो पायंडा आम्ही ठाणे शहरात पाडला. समाजातल्या चांगल्या गोष्टीच्या मागे उभं राहिलं पाहिजे अशी शिकवण आम्हाला जे चांगलं काम करतात, समाजामध्ये विविध क्षेत्रात जे चांगलं करतात, ते संतांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे. आणि आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हेच आम्हाला शिकवलंय. त्यांची शिकवण आहे सत्याच्या मागे उभं राहा, चांगल्याला चांगलं म्हणा. हा मनाचा मोठेपणा प्रत्येकाच्या मध्ये असला पाहिजे. आणि म्हणून आज त्यांच्या शिकवणीनुसार आम्ही काम करतोय. हे राज्य 2.5 वर्ष बाळासाहेबांचा विचार घेऊन आम्ही चालवलं. सर्वसामान्य माणसाला त्याच्या जीवनामध्ये बदल घडला पाहिजे, चांगले दिवस आले पाहिजे आम्ही पाहिलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम केलं. रयतेच्या भाजीच्या ढेटालाही हात लागता का म्हणे, हे आम्ही सर्व सरकार म्हणून केलं. गरिबी काय असते याची जाणीव आम्हाला आहे. आणि म्हणून गरीबाला सर्वसामान्याला आपल्या शासनाच्या माध्यमातून काही ना काही मदत मिळाली पाहिजे म्हणून आम्ही ही योजना सुरू केल्या. या देशाच्या आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी देखील 38 कोटी लोकांना गरिबीच्या वर काढलं. 80 कोटी लोक धान्याचा निर्णय घेतला. यापूर्वी काही लोक म्हणायचे गरिबी हटाव गरिबी हटाव, पण गरिबी हटली नाही, गरीब हटला. पण गरिबी हटली नाही, ती गरिबी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी हटवली. यांनी गरिबांना मानाचं स्थान दिलं, महिलांना आत्मसन्मान दिला, महिलांना आत्मनिर्भर केलं. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या सोहळ्यात राजरत्नाचे काही मानकरी त्यांचेही मनापासून मी अभिनंदन करतो. त्यांच्या वाटचालीस मी खूप खूप शुभेच्छा देतो. देशात अनेक महान संत समाज सुधारक होऊन गेले. त्यांचे विचार आज अनेक शतकांनंतरही मानवाला दिशा दाखवत आहेत. थोर संत गुरु रविदास हे त्यापैकीच एक आहेत, याचा अभिमान आपल्या. पूजा मनही धूप मनही सेवू सहज स्वरूप ही त्यांची देणगी आहे. रविदास सांगतात, निर्मळ मनात देवाचा वास असतो. जर तुमच्या मनात कोणत्याच व्यक्तीविषयी शत्रुत्वाची भावना नसेल तर तुमचं मन हे देवाचं मंदिर, दिवा आणि धूप आहे. आणि म्हणून दुसऱ्यासाठी चांगला विचार आपण केला तर आपलंही चांगलं होतं. म्हणून जीवनामध्ये आयुष्यामध्ये आत्मसात करत आम्ही पुढे चाललोय. या ठिकाणी या सामान्य माणसं मला काय मिळालं, या सामान्य माणसाला काय मिळणार हे मनात ठेवून आपण काम केलं पाहिजे. म्हणून असे शुद्ध विचार प्रत्येकाच्या मनात ज्याच्या असतात त्याच्या शरीरात देवाचा वास कायम असतो. आणि म्हणून संत रविदास महान भक्त, समाज सुधारक आणि कवी. त्यांनी आपल्या उपदेशातून समाजातील जाती पातीचे भेद, असमानता यावर जोरदार प्रहार केला आणि समानतेला प्राधान्य दिलं. या पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या प्रत्येक गोष्टीवर सर्वांचा समान अधिकार आहे, देश त्यांनी लोकांना दिला. आणि त्यातून बंधुत्व, ते बंधुत्व वाढवण्याचं काम त्यांनी केलं. आणि म्हणून रविदासांच्या उपदेशामुळे, त्यांच्या काव्यामुळे पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या प्रदेशामध्ये गुरु म्हणून कायमचा प्रभाव त्यांचा राहिला. असे हे संत रविदास महाराज आहेत. त्यांना मी पुन्हा एकदा वंदतो आणि त्यांना आपल्या सगळ्यांना शुभेच्छा. त्यांनी रचलेल्या अनेक काव्यामधून समाज प्रबोधनाचं काम झालं. संत रविदासांचे संदेश अत्यंत सोपे पण तितकेच प्रभावी होते. संत रविदासांनी गायलेले दोहे आणि श्लोकांनी अर्थाने उद्धार केला. त्यांनी संत कबीराप्रमाणेच कर्माला महत्व दिलं आणि ते जात आणि पंथापासून दूर राहिले आणि लोकांनाही त्यांनी तेच शिकवलं. जात धर्म पंथ यापेक्षा माणुसकी सर्वश्रेष्ठ आहे. मनुष्य जीवन सतत मिळत नसतो, एकदाच येतो. पण त्या मनुष्य जीवनामध्ये आपण दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे, दुसऱ्याचे दुःख वाटून घेतली पाहिजे. स्वतःसाठी तर सगळे जगतात, पण स्वतःसाठी जगत असताना दुसऱ्याच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्याचं दुःख कमी करणं, त्याचं दुःख हलकं करणं हे संत रविदास महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून संत रविदासच्या शिक्षणामुळे, समाजातील त्यांच्या शिकवणीमुळे समाजातील अनेक अडचणी दूर झाल्या, अनेकांना आत्मसन्मान मिळाला. आपण सर्वांनी मिळून
संत रविदास महाराजांचे विचार कार्यकर्तृत्वाला जागवलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, पुढे नेलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याच नाही तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, अशा प्रकारचं काम आपण करू. त्यामुळे खऱ्या अर्थाने असं आपण केलं, सहानुभूतीपूर्ण, परोपकारी आणि समानतेवर आधारित समाज निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. तीच संत गुरु रविदास महाराज यांना खरी आदरांजली ठरेल असं या ठिकाणी मी आपल्याला सांगतो. आणि पुन्हा एकदा मी संत रविदास महाराज यांच्या समोर नतमस्तक होतो, त्यांना विनम्र अभिवादन करतो, वंदन करतो आणि तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि या सर्व जयंतीसाठी ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं, ज्यांनी ज्यांनी मेहनत घेतली, ज्यांनी कष्ट घेतले, त्या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन. त्यांचं देखील जीवन सुखी आणि समृद्धी होऊ दे अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. लाडकी बहीण योजना. लाडक्या बहिणींना आता 8व्या हप्त्याची प्रतीक्षा आहे. कारण फेब्रुवारी महिना संपला तरी लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झाले नाहीत. 21 फेब्रुवारीपासून बातम्या येत होत्या की लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये लवकरच मिळणार आहेत. पण 21 तारीख झाली, 25 तारीख झाली, 26 तारीख झाली व फेब्रुवारी महिना सुद्धा संपला, पण अजूनही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत. तर सध्या अशी माहिती मिळत आहे अधिकाऱ्यांकडून की लाडक्या बहिणींना थेट 3000 रुपयांचा हप्ता मिळणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये लाडक्या बहिणींना, जे पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. तर लाडक्या बहिणींना पैसे देण्यास उशीर का होत आहेत? तर स्क्रुटिनी सुरू आहे व त्यामध्ये ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे, म्हणजे ज्या कुटुंबाकडे 4 चाकी वाहन आहे त्यांची स्क्रुटिनी होत आहे. त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे लाभार्थी महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळत होता तोही अजून मिळाला नाही. तर ही स्क्रुटिनी लवकरच संपणार आहे. त्यानंतर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. आता सध्या मार्च महिन्यात अधिवेशन सुद्धा आहे, त्यामध्ये 2100 रुपयाचा सुद्धा निर्णय होऊ शकतो अशा बातम्या समोर येत आहे. तर लाडक्या बहिणींनो, कोणतेही टेन्शन घ्यायची गरज नाही. कारण ज्या पात्र भगिनी आहेत त्यांच्या खात्यामध्ये लवकरच हे पैसे मिळणार आहेत व बहिणींना थेट 3000चा हप्ता मिळणार आहे. म्हणजेच फेब्रुवारीचे 1500 आणि मार्चचे सुद्धा 1500 रुपये मिळू शकतात. 10 तारखेला अधिवेशन आहे, त्याचा निर्णय झाल्यानंतर 2100 रुपयाचा निर्णय झाल्यानंतर तुम्हाला एप्रिलपासून 2100 रुपये सुद्धा मिळू शकतात. पण याबद्दल कोणतीही कन्फर्म बातमी नाही. तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही जर निकष पाळून पात्र असाल तर नक्कीच लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये फेब्रुवारी महिन्याचे व मार्च महिन्याचे जमा होणार आहे. म्हणजे एकत्रितपणे 3000 रुपयाचा हप्ता मिळू शकतो. पण या निकषांमध्ये तुमच्याकडे जर 4 व्हीलर असेल, म्हणजे 4 चाकी वाहन असेल, तर नक्कीच तुम्ही अपात्र ठरणार आहे. तर महत्त्वपूर्ण माहिती आहे. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब